तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलुख मैदानी तोफ आज नागपुरात धडाडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर्री पोहा सोबत प्रबुद्ध नागपूरकरांच्या सोबत ही प्रकट मुलाखत आहे। प्रकट मुलाखतीसोबत 2 सभा देखील मुख्यमंत्र्यांच्या होणार आहेत। वराडी भाषेच्या बोलीसाठी प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रकट मुलाखत घेणार आहेत। तर पूर्व नागपुरातील केडीके कॉलेज चौक आणि पश्चिम नागपुरातील रामनगर चौकात मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा होणार आहेत। धंगेकर माझ्यावर टीका करता करता थांबले। बालोडकरांची धंगेकरांसारखीच हालत झाली आहे। फडणवीस उभे राहिले की भले भले खाली बसतात। चंद्रकांत पाटलांनी बालवकडकर आणि धंगेकरांवर ही टीका केली आहे। 13 वर्ष गुजरातचं काम माझ्याकडे होतं। मोदीजी, अमित भाई यांची इतकी जवळीक आहे, त्यांच्यामुळे मी खूप शिकलो। मोदीजी कधी कोणाच्या टीकेला उत्तर मी पण नाही। म्हणजे त्या दंगेकरांनी मला इतकं म्हटलं, ते निलेश धायवडला पळवायला यांनी मदत केली। बोलला 18 दिवस 19व्या दिवशी आता काय बोलायचं म्हणून थकला। असेच आपले कार्यकर्ते आणि आता राष्ट्रवादीमध्ये गेलेले अमोल बालवडकर हे बोलले 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 कालपासून थोडा आवाज क्षीण झालाय। मग त्यांची पण दंगेकरांसारखी स्टेजल करण्याचं लक्षात आलं की ह्या बोलण्याची सहानुभूती जे मिळत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।